नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 2026च्या 4 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं। त्यामुळे फळबाग लागवड उत्पादक शेतकरी असतील किंवा रब्बीचे शेतकरी असतील, या सर्व शेतकऱ्यांसाठी जवळपास 500 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई म्हणून मंजूर केलेला होता, परंतु तो अद्यापही वाटप करण्यात आलेला नव्हता। मग तो अखेर वाटप सुरू झालेला आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हा निधी वाटप सुरू झालेला आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप येणं बाकी आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात का, या संदर्भात थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 34 जिल्हे आहेत आणि 34 जिल्ह्यातील जवळपास 31 ते 32 जिल्ह्यामध्ये ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती आणि जवळपास 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये हिंगोली असेल, नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, जालना असेल, याचबरोबर धाराशिव जिल्हा असेल, याचबरोबर बीड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ही अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये रब्बीचे शेतकरी असतील, याचबरोबर फळबाग उत्पादक शेतकरी असतील, या शेतकऱ्यांनाही हा निधी मंजूर केला होता। यानंतर विदर्भातल्या 5 जिल्ह्यामध्ये, पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये जर आपण पाहायला गेलं तर अकोला असेल, अमरावती असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल किंवा बुलढाणा असेल, या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अवकाळी नुकसान भरपाई मंजूर केली होती। रब्बीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि फळबागवाले जे शेतकरी आहेत त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। मग अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केली होती। जानेवारी 2026, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि किंवा मे 2026 दरम्यानची ही नुकसान भरपाई आहे। आणि याचबरोबर अकोला असेल, त्यानंतर पूर्व विदर्भातले 6 जिल्हे असेल, गडचिरोली, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर जिल्हा, याचबरोबर नाशिक जिल्हा असेल, याचबरोबर नागपूर जिल्हा असेल, याही जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होता आणि जवळजवळ महाराष्ट्रातले सर्व जिल्हे याच्यासाठी सहभागी होते। जवळपास जानेवारी 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला, फेब्रुवारी 2026 मध्ये सुद्धा काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला, मार्च 2026 दरम्यान सुद्धा मोठ्या प्रमाणात काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आणि एप्रिल मध्ये सुद्धा आणि मे 2026 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला। आणि या अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांचं रब्बीचं नुकसान झालं, काही शेतकऱ्यांचं फळबागेचं नुकसान झालं आणि ही अखेर ही नुकसान भरपाई सरकारने लक्षात घेतली आणि ही नुकसान भरपाई लक्षात घेतल्यामुळे वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ही नुकसान भरपाई मंजूर केली होती आणि जवळपास 500 कोटीच्या आसपास निधी मंजूर केला होता। आता तुम्हाला क्रॉप लॉसचा असं जर मेसेज आलेला असेल तर तुम्हाला ही अवकाळीची नुकसान भरपाई आहे असं समजून घ्यायचं आहे। आणि हेक्टरी रब्बीसाठी हेक्टरी 8,500 रुपये प्रति हेक्टर पर्यंत ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात झालेली आहे। आणि बागायतीसाठी रब्बीसाठी हेक्टरी 8,500 रुपये आणि ज्यांचं फळबाग आहे त्यांच्यासाठी जवळपास हेक्टरी 22,500 रुपयापर्यंतची ही नुकसान भरपाई ही वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि अशी माहिती आपल्याला सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांना ही भरपाई जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता तुमच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई येणार का या संदर्भात सांगतो। तुमचं जर याच्यामध्ये नुकसान झालेलं असेल, तुम्ही जर तुमच्या जर तलाट्यांच्या माध्यमातून तुमचा पंचनामा केला, तुम्ही फॉर्म भरले आणि या संदर्भात तुमच्या मंडळात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यामध्ये ही नुकसान भरपाई तर प्राप्त झालेली आहे, परंतु सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का, तर नाही मिळणार। ज्यांचं नुकसान झाले त्यांनाच मिळणार, कारण की जवळपास फक्त 500 कोटी रुपयाचा निधी संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे। आता हा 500 कोटी रुपयाचा निधी काय सर्व राज्यातील शेतकऱ्यांना पुरणार नाही, कारण की जवळपास 94-95 लाख शेतकरी राज्यामध्ये आहेत, पण जवळपास 8 ते 10 लाख शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत, त्याच्यामध्ये रब्बी आणि फळबागवाले शेतकरी आहेत। सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार नाही। बागायतीसाठी तर ही नुकसान भरपाई नाहीच आहे, रब्बीसाठीच आहे, कारण की अवकाळी पाऊस पडला होता जानेवारी किंवा मे 2026 दरम्यान आणि हीच नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई जानेवारी ते मार्च किंवा एप्रिल पर्यंत किंवा काही जिल्ह्यामध्ये
मे पर्यंत नुकसान झालं होतं आणि ही नुकसान भरपाई मंजूर केली होती आणि आता तब्बल 1 महिन्यानंतर ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.